का? चालतंय ना साहेब, शांततेत मोर्चा चालू आहे. नाही ना, असं नाही साहेब, हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. असू दे ना, ठीक आहे ना. बघा ना साहेब, मी काय बोलतो, ऐका ना, तुम्ही साहेब, ही दडपशाही आहे. इंग्रज आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे मला तुम्ही सांगा ना. सांगा ना तुम्ही, काय अर्थ आहे सांगा ना. आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू. माझा ऐका साहेब, विनाकारण जमावबंदी लागू आहे. तुम्ही पण मराठी आहात साहेब, तुम्ही चला 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 घ्या गाडी मराठी माणसावर अडवलं का सर? तुम्हाला अडवलं का? मराठी माणूस अडवलं का? आम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, लक्षात ठेवा. काय चाललंय काय? पोलिसांचं म्हणणं काहीच नाही, आम्हाला सांगतो डायरेक्ट जमावबंदी. अरे असं थोडी असतं जमावबंदी. महाराष्ट्र की काय? पाकिस्तानात आहोत का? अरे आम्ही परत जाऊन आम्ही अरे भाई तो आना पडेगा ना. अभिमान आहे, अभिमान आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबू नका, मराठी माणसाचा आवाज दाबू नका. अरे मागेगा ना, या कॅमेरा मागेगा ना सर. मोर्चा करायला नेत नाही, तुम्हाला काय सांगाल? मोर्चावर बंदी घातली आहे लोकांनी. आम्ही महाराष्ट्रात राहून आम्हाला मराठी भाषेसाठी दडपशाही आहे. अजूनही वेळ गेली नाही, काय हरकत नाही. आम्ही नेते, आमचे नेते बिंदास, आम्ही संपला विषय. आता मोर्चा निघेल का? आता मोर्चा निघेल का? माफी मागायची, समोर या ना, आमच्या समोर निघेल का? काय करतात? लोकांनी आंदोलन केलेलं आहे अगोदर, तेव्हा काय झालं? परवानगी मिळाल्या आम्हाला. का ना परवानगी मिळत? आम्ही पण मागितली होती ना परवानगी तुमच्याकडे, मग का नाही मिळाली? मग आता मोर्चा निघेल का? तर आपण पाहतोय मनसेचे नेते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे. ही पोलिसांकडून दडपशाही केली जाते असा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलेला आहे. आपण ही दृश्य पाहिलेली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि या एमबीएमटीच्या बसमधून पोलीस या मनसेच्या नेत्याला घेऊन गेलेली आहेत. ही मीरा भाईंदरमधली थेट दृश्य आपण पाहिलेली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आणि सध्या मनसेचे नेते त्या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी आले होते. मात्र जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आणि म्हणून मनसेच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. दरम्यान मनसेचे नेते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे. ही दडपशाही आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. तसंच आम्ही शांततेच्या मार्गाने आपल्याला सहकार्य करून मोर्चा काढणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र तरी सुद्धा पोलिसांनी जमावबंदीचं कारण देत हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. म्हणून मनसेच्या नेत्याला ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात मनसेचा मोर्चा निघणार का, कोण कोण मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार हे पाहणार महत्त्वाचं ठरणार आहे.